देशी गाय राज्यमाता गोमाता म्हणून घोषित झालेली आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या विषयीचा निर्णय झाला आहे आणि त्यानंतर राज्य सरकारने ही मोठी घोषणा केली आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये या विषयीचा निर्णय झाल्याची माहिती समोर येते। आजच थोड्या वेळापूर्वी ही बैठक सुरू झालेली होती आणि त्याच्यामध्ये देशी गाय राज्यमाता गोमाता म्हणून घोषित झाली आहे। राज्य सरकारने ही घोषणा केली। कॅबिनेट बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर अतिशय मोठी आणि महत्त्वाची बैठक बातमी म्हणावी लागेल। थोड्याच वेळापूर्वी राज्य सरकारची बैठक झालेली होती, राज्य सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांची, आणि त्याच्यामध्ये गायीविषयी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे। देशी गाय राज्यमाता गोमाता म्हणून घोषित झाली आहे। राज्य सरकारने ही मोठी घोषणा केली आहे। कॅबिनेट बैठकीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। चेतन, काय सांगाल? आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती, त्याच्यामध्ये देशी गायीविषयीचा महत्त्वाचा निर्णय झालेलाच आहे। त्या व्यतिरिक्त इतर काही निर्णय झालेत का? निश्चितच परत जर पाहिलं तर देशी गाईचं आपलं भारतीय संस्कृतीत स्थान असेल किंवा त्या देशी गाईच्या दुधाचे जे महत्व आहे, त्याची उपयुक्तता आहे, हे लक्षात घेऊन एकूणच सेंद्रिय शेतीसाठी येत्या काळामध्ये देशी गाईचं शेण असेल किंवा मूत्र असेल, हे दोन्ही महत्वाचे घटक मानले जातात आणि म्हणून त्याचं संवर्धन करण्यासाठी आता देशी गायींना आता राजमाता गोमाताचा दर्जा देण्यात आलेला आहे। त्यामुळे या एकंदरीत दर्जा दिल्यानंतर राज्य शासनाकडून येत्या काळामध्ये कुठेही देशी गायींचं संवर्धन करण्यावरही भर दिला जाऊ शकतो। एकूणच जर युती असेल तर शिवसेना भाजपचा हिंदुत्ववादी आहे आणि या हिंदुत्ववादींच्या देशी गायी कुठेतरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि राज्यामध्ये कुठेतरी बेकायदेशीरपणाने होणारी जी देशी गायींची कत्तल आहे ती रोखण्याचाही प्रयत्न या आता माध्यमातून होणार आहे। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर आपला अजेंडा रेटण्याचं काम आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आयोजित केल्याचं पाहायला मिळतंय। निश्चितच चेतन, या बैठकीमध्ये आता निवडणुका कधी लागू शकतात आणि त्याच्या आधी झालेल्या या बैठकीमध्ये आपला अजेंडा रेटण्याचं काम महायुतीच्या या मंत्र्यांनी केल्याचं दिसतंय, त्यामुळे यावर विरोधकांची काय प्रतिक्रिया येते तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।